हे ऑरेंज मोदक बघा, आहे ना सुंदर? तुमच्या गणपती बाप्पांना आवडेल? मग बनवा ना आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी. अहो, कसे बनवायचे काय विचारताय? अगदी सोपी आहे. फक्त आपल्याला ऑरेंज ज्यूस काढायचा आहे आणि बाकी तर प्रोसेस अगदी सोपीच आहे. आता वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे मोदक आपण करतो. मग आज आपण हे संत्र्याचे मोदक करणार आहोत. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण सीझनमधले संत्र्याचे मोदक तयार करणार आहोत. आणि हो, जसं मी सांगितलं, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी गिव्ह अवेचा विनर अनाऊन्स करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर पटकन हे मोदक करायला सुरुवात करूया. हे ऑरेंज मोदक करण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही आहे. तर सगळ्यात पहिलं साहित्य म्हणजे खोबरं किस. तर आपल्याला इथे 1 कप खोबरं किस भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आता हे आपण खोबरं किस भाजून घेणार आहोत. तर हे आपल्याला अगदी कमी गॅसवर 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. त्याचा रंग आपल्याला बदलवायचा नाही आहे, कमी गॅसवर भाजायचं, नाहीतर पटकन खोबरं किस हे जळू शकतं. आणि अजून एक, ह्यामध्ये तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरायचं आहे, म्हणजे जे बारीक खोबरं किस असतं ते. जाड खोबरं किस इथे वापरायचं नाही आहे. हे बघा, 2 ते 3 मिनटानंतरच या खोबरं किसाचा एकदम लाईट गोल्डन असा रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ. आता या कढईमधलं सगळं खोबरं किस काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी इथे 1 कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. तर हा ऑरेंज ज्यूस फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे. तुम्हाला कॅन्ड ऑरेंज ज्यूस वापरायचं असेल तरीही चालेल, पण त्यामध्ये साखर असतं, मग साखरेचं प्रमाण आपल्याला इथे कमी करावं लागणार आहे. तर इथे मी 1 कप ऑरेंज ज्यूस हा घेतलेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊ. साखर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, त्यामुळे असं हलवत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्या ऑरेंज ज्यूसला चांगली उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे या 5 मिनिटामध्ये माझा असा हा पाक तयार झालेला आहे. तर इथे आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, चमच्याने तर मी दाखवतच आहे, पण हाताने पण थोडं थंड करून घ्यायचं आणि मग हाताने पण चेक करून घ्यायचं. तर या पद्धतीने असं तार तुटलं पाहिजे, असा 1 तारी पाक आपला झाला पाहिजे. आता इथे गॅस मी अगदी कमी केलेला आहे आणि यामध्ये आपण 4 ते 5 ड्रॉप्स ऑरेंज रंग घालून घेऊ. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नाही घालायचं असेल तरी चालेल, फक्त रंगासाठी मी इथे घालत आहे. हे मिक्स करून घेऊ. आणि आता यामध्ये आपल्याला दूध पावडर घालायची आहे, मिल्क पावडर. इथे आपण अर्धा कप मिल्क पावडर घेतलेला आहे. अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी आहे, कारण मी इथे 10 रुपयेवाले हे जे पॅकेट आहे ते 2 पॅकेट घेतले आहे. तर इतक्या प्रमाणाला हे 2 पॅकेट इनफ आहे. तर हे छान मिक्स करून घेऊ आणि सोबतच आपण जो भाजलेला खोबरं किस आहे तो पण घालून घेऊ. हे छान मिक्स करू. आता यामध्ये आपण जे दूध पावडर घातलेलं आहे तर त्याचे कधी कधी लम्प्स होतात, त्यामुळे हे छान मिक्स होतपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग इथे हे दूध पावडर, खोबरं किस पूर्ण एकजीव होतपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊ. हे एकदा का चांगलं मिक्स झालं त्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता याला आपण थंड होऊ देऊ. आणि हो, यामध्ये पाव चमचा वेलची पूड पण घालायचं आहे. तर मी घातलं पण ते शूट झालं नाही आय गेस. तर पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हे एक 10-15 मिनटं आपण थंड करून घेतलं. आता तुम्ही बघू शकता हे चांगलं थिक पण झालेलं आहे. आता आपण याचे मोदक करायला घेऊ. तर मोदक करण्यासाठी मी मोदकचा जो साचा असतो तो वापरलेला आहे. हा मोदकाचा छोटा साचा मी वापरलेला आहे. आता याला आपण तूप लावून घेऊ आणि मोदक तयार करून घेऊ. तसं आपल्याला या मोदकाच्या सारणामध्ये, म्हणजे हे जे मोदक आहे आपण जे बनवलं, तर त्यामध्ये अजिबात तूप वगैरे घालायची गरज पडत नाही आणि पडली पण नाही, कारण जे खोबरं किस आहे त्याचं स्वतःचंच ऑइल रिलीज होतं जेव्हा आपण ते भाजतो वगैरे. तर आता आपल्याला फक्त साच्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचे आहे. फक्त इतकं लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण हा मोदक करतो तर ते जे आपलं सारण आहे, हे मोदकाचं जे सारण आहे ते थंड असायला पाहिजे, म्हणजे अगदी कोमट, लाईट कोमट असायला पाहिजे.
त्यामुळे आपले जे मोदक आहे ते व्यवस्थित होणार आणि त्याचा शेप पण व्यवस्थित होणार आणि ते साच्यामधून व्यवस्थित निघणार सुद्धा. हे बघा किती सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे. तर या पद्धतीनेच आपण सगळे मोदक तयार करून घेऊ. हे बघा किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहे. इतक्या प्रमाणामध्ये 16 ते 17 मोदक तयार होतात. जर तुम्हाला 21 मोदक तयार करायचे असेल तर 1.5 वाटी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट इथे घेऊ शकता आणि त्या प्रमाणात बाकीचे सगळे साहित्य घेऊ शकता. म्हणजे 1.5 कपच्या प्रमाणात 21 मोदकापेक्षा थोडेसे जास्तच मोदक होतील. आणि हे आपल्या साच्याच्या शेपवरती म्हणजे त्याच्या आकारावरती पण डिपेंड आहे. म्हणजे काही साचे छोटे असतात तर मग थोडे जास्त होऊ शकतात, जर मोठे असेल तर मग ते कमी पण होऊ शकतात. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले हे ऑरेंज मोदक तयार झालेले आहे. चला आपले हे ऑरेंज मोदक तर तयार झाले, पण जसं मी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की आज आपण गिव्ह अवेचा विनर अनाऊन्स करणार आहोत. तर गिव्ह अवेचा विनर आहे दीपिका देसाई. कॉंग्रॅच्युलेशन्स दीपिका. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.